नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं एका आणखीन प्रेरणादायक कथेमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. मला खात्री आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. माझं नाव रोहित आहे आणि माझं वय 20 वर्ष आहे. सध्या मी माझं शिक्षण आणि करिअरबद्दल खूप विचार करत असतो. मी नेहमी विचार करत असे की शिक्षणात मन कसं लावू आणि माझं भविष्य कसं चांगलं बनवू. जेव्हा जेव्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असे, तेव्हा माझं लक्ष पुन्हा पुन्हा विचलित होत असे. कधी मोबाईल उचलून वेळ जात असे. मी माझी सायकल घेतली आणि काकीच्या घरी जाण्यासाठी निघालो. अख्खा रस्ता मी याच विचारात होतो की त्यांना काय आणि कसं विचारावं. काही वेळातच मी काकीच्या घरी पोचलो. मी दरवाजा ठकठक केला. काकीने आतून दरवाजा उघडला. "ये रोहित, दरवाजा उघडाच आहे." मी आत पाऊल टाकलं तर पाहिलं की काकी त्यांच्या खोलीत बसून पुस्तक वाचत आणि त्यांच्यासमोर एक कप चहा ठेवलेला होता. त्यांच्या अभ्यासाविषयीच तळमळ पाहून मला लगेच जाणवलं की मी योग्य व्यक्तीकडे आलो आहे. मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो, "काकी, मी आत येऊ शकतो का?" काकी हसत म्हणाल्या, "अरे रोहित, हेही काही विचारायचं कारण आहे का? ये, बस. चहा पिणार का?" मी हलक्या हसत मुखाने उत्तर दिलं, "नाही काकी, आत्ता नको. खरं तर मला तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत," असं मी त्यांना म्हणालो. काकीने आपलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिलं. त्या म्हणाल्या, "काय झालं रोहित? तू इतका टेन्शनमध्ये का दिसत आहेस?" मी एक खोल श्वास घेतला आणि माझं दुःख सांगायला सुरुवात केली. काकी, जेव्हा जेव्हा मी अभ्यासाला बसतो, तेव्हा माझं लक्ष वारंवार विचलित होतं. कधी मोबाईलमध्ये गुंतून जातं, तर कधी उगाचच बिनकामाचेच विचार मनात येऊ लागतात. मला काही समजत नाही की माझं करिअरवर कसं फोकस करू. मी निराश होऊन म्हणालो. काकीने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाल्या, "बघ रोहित, सगळ्यात आधी तुला तुझं टाइम टेबल सुधारावं लागेल. अभ्यासाचा योग्य वेळ ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. तू सकाळी लवकर उठून अभ्यास करतोस का?" काकी म्हणाल्या. मी उत्तर दिलं, "नाही काकी, मी सहसा संध्याकाळीच अभ्यास करतो." काकीने गंभीरतेने म्हणाले, "हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे. सकाळचा वेळ अभ्यासासाठी सर्वात योग्य असतो, कारण त्यावेळी आपलं मन फ्रेश असतं आणि आपलं लक्ष विचलित होत नाही." मी त्यांचं बोलणं नीट ऐकलं. काकी पुढे सांगू लागल्या, "अभ्यास करताना फक्त अभ्यासावर लक्ष दे. दुसरी कोणतीही गोष्ट जसे सोशल मीडिया, गेम्स किंवा मित्रांशी गप्पा यापासून दूर राहावं लागेल. जर तू अभ्यास करत असताना वारंवार मोबाईल पाहत राहिलास तर तुझं लक्ष कधीच एकाग्र होणार नाही." काकी म्हणाल्या. मी म्हणालो, "पण काकी, हे सगळं करणं इतकं सोपं नाही. सोशल मीडिया तर जणू माझ्या आयुष्याचा भागच बनला आहे." काकी हसत म्हणाल्या, "बरोबर बोलतोयस तू. पण जर तुला काही मोठं करायचं असेल तर थोडं कष्ट तर करावेच लागतील. रोज सकाळ सकाळी उठून 4-5 बदाम खा. त्यामुळे तुझी बुद्धी फास्ट होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सोशल मीडियावर रील्स पाहणं म्हणजे वेळ आणि एनर्जी दोन्हीचा नाश होतो. यांना जितकं शक्य होईल तितकं टाळ." मी त्यांची प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकली. काकी त्यांचं बोलणं पुढे चालू ठेवून म्हणाल्या, "आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, मुलींच्या चक्करमध्ये पडू नकोस. जर तू या सर्व गोष्टींपासून दूर राहशील तर तुझं लक्ष पूर्णपणे अभ्यासावरच राहील." काकी म्हणाले. मी हसत म्हणालो, "काकी, हेच तर सर्वात मोठं कठीण काम आहे." काकीही हसत म्हणाले, "माझ्या लाडक्या पुतण्या, जर तुला तुझ्या स्वप्नांना साकार करायचं असेल तर काहीतरी त्याग करावा लागेल." काकींच्या गोष्टींनी मला एकदम विचार करण्यास भाग पाडलं. मी काकींचा आशीर्वाद घेतला आणि वचन दिलं की त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचं पालन करेन. त्या दिवशीपासून मी माझं टाइम टेबल बदललं. सकाळी लवकर उठून अभ्यास सुरू केला. सोशल मीडिया आणि मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. काकीने जे सांगितलं होतं ते पूर्णपणे स्वीकारून त्यावर अंमल करण्याची पूर्ण तयारी केली. काही आठवड्यातच मला बदल दिसू लागले. आता माझं लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित होऊ लागलं आणि माझ्या निकालातही सुधार होऊ लागली. काही दिवसांनी मी काकीला फोन केला आणि म्हणालो, "काकी, तुमच्या सल्ल्याने माझं आयुष्य बदलून टाकलं."
आता मी पूर्णपणे माझा अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो, काकी म्हणाली. रोहित, हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी आपल्या गोल्सबद्दल इमानदार राहा. यश नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, ही होती आपली छोटीशी कथा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले विचार आमच्याशी नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.